आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच या निसर्गासाठी अहोरात्र आपलं जीवन समर्पित करणारे सर्व तपस्वी महापुरुष, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या निसर्गाचा अमाप असा जसं वाटेल तसं उपभोग घेणारे आपण सर्वजण, परंतु आज माननीय अतुल कुलकर्णी निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी असं एक महान व्यक्तिमत्व ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, अशा कार्यक्रमामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. माननीय अतुल कुलकर्णी सरांच्या संकल्पनेतून विकसित गाव अभियानाची सुरुवात गेल्या 2 वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही केली. सोलापूर जिल्ह्यात अतुल कुलकर्णी सर आल्यानंतर या अभियानाला मोठ्या प्रमाणात गती देण्यासाठी त्यांनी जे शिवधनुष्य हातात घेतलेलं आहे, जे निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आणि सर्वांना एक सुंदर प्रसन्न असं जीवन आपण कसं देऊ शकतो यासाठी त्यांची ही धडपड आहे. आणि त्या अनुषंगानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर कॅम्पसच्या वतीने मला सांगायला आनंद होतो की माननीय अतुल कुलकर्णी सर हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी विद्यार्थी आहेत. 2010च्या बॅचचे ते विद्यार्थी असून अर्बन डेव्हलपमेंट या विषयामध्ये त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे शिक्षण घेतलेलं आहे आणि 4 वर्ष जवळपास NGO च्या माध्यमातून ग्रामीण विकास आणि देश विकासामध्ये त्यांनी अतिशय मोलाची भूमिका निभावलेली आहे. आणि तो पिंड त्यांच्यामध्ये पोलीस खाकी वर्दीमध्ये असतानाही तो अविरतपणे त्यांनी टिकवलेला आहे, हे वैशिष्ट्य आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, आम्ही 2 वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये सहवासात काम केलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. बरेच जण आम्हाला म्हणत होते की पोलीस कुठं झाडं लावतो का, पोलीस कुठं सेंद्रिय शेती करायचं मार्गदर्शन करतो का, पोलीस कुठं आता लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी फोन करतो का. कारण पोलीस आणि खाकी वर्दी यांचं एक वेगळी ओळख आणि एक वेगळं कार्य आहे, परंतु एक अभ्यासू व्यक्तीचं व्यक्तिमत्व अतुल कुलकर्णी सर, या सगळ्या समस्याचं जड काय आहे किंवा ज्या केसेस आमच्या पोलीस स्टेशन मध्ये येतात त्याचं मूळ कारण काय, कुठे शेतीचे वाद आहेत, रस्त्याचे वाद आहेत, गावातले वेगवेगळे तट्टे आहेत, आणि या सगळ्याचा विचार केला तर निसर्ग, शेती आणि पर्यावरण ह्याच्याशी हे सगळं एकत्रित असं समीकरण आहे. आणि या सगळ्या समीकरणाला आपल्याला त्याचं निराकरण करायचं असेल तर आपल्याला या प्रक्रियेतून गेलं पाहिजे. म्हणून पोलीस मित्राच्या भूमिकेमध्ये कसा काम करेल, एक सजग नागरिकाच्या भूमिकेत काम कसं करेल, ह्या उद्देशाने त्यांनी विकसित गाव हे अभियान सुरू केलेलं आहे.